नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये येणार. पीएम किसान योजनेचा जो काही 19वा हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे. तर लक्षात घ्या, शेतकरी पीएम किसान योजनेतील 19व्या हप्त्याची जी काही वाट पाहत आहात, नवीन वर्षात पुढील हप्त्याचे जे काही पैसे ते आता जमा होणार आहेत. पुढच्या हप्त्यात जसे की पैसे कधी मिळतील हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 3 समान हप्त्यांमध्ये या ठिकाणी 6,000 रुपयांची जी काही आर्थिक मदत आहे ती या ठिकाणी दिली जाते. लक्षात घ्या की आतापर्यंत 18 हप्त्यांचे जे काही पैसे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी वर्ग करण्यात आले आहेत. आता देशातील कोट्यवधी शेतकरी जे ते 19व्या हप्त्याचे जे काही आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहेत. असं की 19व्या हप्त्याबद्दल सरकारनं अद्याप अधिकृतपणे जी काही कोणती माहिती या ठिकाणी दिलेली नाही, परंतु फेब्रुवारी 2025च्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा होण्याची जी काही शक्यता आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी या ठिकाणी अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर या ठिकाणी माहिती घ्यावी. तसंच शेतकऱ्यांनी जर ई-केवायसी केल्याची जी काही खात्री या ठिकाणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी जर ई-केवायसी केलं नसल्यास त्यांच्या खात्यावर लक्षात घ्या पैसे जमा होणार नाही. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार नाही तुमच्या खात्यावर. ते जे काही प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला या ठिकाणी फेस करावे लागतील. आतापर्यंत जे काही 18 हप्ते ते जारी झाले. 2019 मध्ये सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये या ठिकाणी मिळतात. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील 13 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळालेला आहे. तर पीएम किसान योजनेचे जे काही सरकारनं आतापर्यंत 18 हप्ते जारी केले आहेत आणि त्यानंतर म्हणजे की त्यामुळं आता शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याचे जे काही पैसे ते फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे 19वा, हा हप्ता जो आहे तो जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तुमच्या बँक खात्यावर या ठिकाणी जमा होईल. जर केली नसेल तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास होईल किंवा पैसे जमा होणार नाही. तर आता ई-केवायसी कशी करायची, जसं की ऑनलाईन ई-केवायसी कशी करायची याची जी काही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देतो. तर सर्वात आधी तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर या ठिकाणी pmkisan.gov.in या ठिकाणी ई-केवायसी करू शकता. लक्षात घ्या, त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर ई-केवायसीचा जो काही पर्याय या ठिकाणी निवडावा लागेल. म्हणजे त्या पोर्टलवरती जायचं आणि त्यानंतर ई-केवायसीचा जो काही पर्याय आहे तो निवडायचा. आता एक नवीन विंडो या ठिकाणी उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकावा लागेल. आधार कार्ड जो काही क्रमांकासह या ठिकाणी नोंदणीकृत जो काही नंबर असेल तुमचा, आधार कार्डशी जो लिंक असलेला जो काही नंबर असेल तो नंबरवरती या ठिकाणी एक ओटीपी येईल. तर लक्षात घ्या, ओटीपी टाकल्यानंतर सबमिट वर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. एकंदरीत एकदम साधी सोपी जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. जसं की ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं सबमिट वरती. त्यानंतर सबमिशन केल्यानंतर ई-केवायसी जी काही प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पूर्ण होईल. तर लक्षात घ्या, कोणत्या प्रकारची जी काही अवघड प्रक्रिया नाहीये. आणि त्यानंतर पीएम किसानचा जे काही हप्ता आहे त्याचा जर स्टेटस तुम्हाला चेक करायचा असेल तर ते कसं करायचं ते पण तुम्हाला मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे. pmkisan.gov.in वर या ठिकाणी तुम्ही जा. त्यानंतर मुख्य पृष्ठावरील जसं की लाभार्थी स्थिती पर्यायावर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा आधार कार्ड या ठिकाणी जो काही आधार कार्ड क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा. बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा. डेटा या ठिकाणी मिळवा या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, डेटा मिळवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्या हप्त्याची जी काही स्थिती आहे ती स्क्रीनवर या ठिकाणी दिसू लागेल. तर एकंदरीत बोलायचं झालं तर एकदम सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी जो काही 19वा आपला हप्ता आहे तो जमा झालाय की नाही याची जी काही स्थिती आहे या ठिकाणी तपासू शकतो. त्याचबरोबर KYC कशी करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलंय. तर आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. नमस्ते. जय महाराष्ट्र.